लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेते यांचं एक मोठं स्थान घटनेने दिलेलं आहे, यांनी दिलेलं नाही। आणि ज्या वेळेला एखादा विषय चर्चा होत असतो त्यावेळेला विरोधी पक्ष नेत्यांचा किंवा त्यांचा अधिकार असतो त्या विषयावर बोलण्याचा। या सभागृहाच्या उपसभापती, आता सभापती म्हणून वावरत आहेत ते विरोधी पक्ष नेत्यांना विचारतात आहेत तुम्हाला काय बोलायचं आहे। असं तर आम्ही आमच्या आयुष्यामध्ये 20-20 वर्ष आम्ही सगळे या आहोत, कोणी मंत्री राहिले, कोणी इतकी वर्ष आम्ही राजकारणात आहोत। या राज्यामध्ये, ह्या शाहू फुले आंबेडकरांच्या राज्यामध्ये कधीही घडलं नाही। या सभापती महोदया स्वतःचं पद वाचवण्यासाठी किंवा स्वतःची पत वाचवण्यासाठी ज्या पद्धतीने पक्षपातीप्रमाणे वागतात आहेत, विरोधी पक्षाच्या आमच्या सरकारच्या बाजूच्या लोकांना वारंवार संधी देतात आहेत। प्रश्न आमचे आहेत, खेळासंबंधी आहेत। देशाची मान उंचवणारा एक चषक आमच्या सगळ्या खेळाडूंनी आणलाय, त्यांना आम्ही हे केलं, त्यांना आम्ही सगळ्यांना तो ठराव पास केला। परंतु त्याच्यामध्ये अशा पद्धतीने चमचेगिरी करणं आणि ती सहन करणं, सभागृहामध्ये सभापतींनी सहन करणं आणि विरोधी पक्ष नेत्यांचा आवाज दाबण्याचा जो त्यांनी प्रकार केलेला आहे त्याचा आम्ही सक्त निषेध केलेला आहे आणि आम्ही वॉकआउट केलेला आहे। बरोबर आहे। तर मला माहिती होतं म्हणून मी ती माहिती दिली नाही। आपल्या सगळ्यांना माहिती असेल की सन्माननीय शरदचंद्रजी पवार हे ICICचे होते, अध्यक्ष होते, जगभरातल्या क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होते, BCCIचे नाही। आणि ज्या कुणाचं ते भलामण करत आहेत, चमचेगिरी करत आहेत, ते अध्यक्ष नाहीत, ग्राउंड साफ करायला पण नाहीये, ते अध्यक्ष नाहीत। आणि असं जर असेल तर मग अगदी खालच्या ग्राउंडमन पासून सगळ्यांचाच तुम्ही ठराव घ्या ना। त्यामुळे किती चमचेगिरी करायची, किती लाळघोटेपणा करायचा आणि एवढा मोठा सन्मान जगभरामध्ये आमच्या खेळाडूने आणि इंडियन टीमने जे काय हे केलेलं आहे त्याला त्याचं श्रेय लाटण्याचा करायचा आणि हे सगळं करायचं, या गोष्टीला आमचा विरोध होता। आम्ही तो ठराव पारित केला, अभिनंदनाचा ठराव पारित केला। परंतु अशा पद्धतीने लाळघोटीपणा करणाऱ्यांचा आम्ही अजिबात हे करणार नाही। आणि सभापतीने हे सगळं जाणीवपूर्वक केलं, हा आमचा नुसता आरोप नाही। आपण फुटेज आहे, चेक करून बघा, तुम्हाला समजेल। जे बोलत होते ते कुठल्या संघटनेचे आहेत माहित नाही, परंतु आमच्यापैकी अनेक जण संघटना, मी 20 वर्ष झालं मुंबईच्या कबड्डी संघाचा मी अध्यक्ष आहे, मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे, ऑलिम्पिक ह्याचा आम्ही सदस्य आहोत। आम्ही सगळे वेगळ्या वेगळ्या, कुस्ती असेल, अनेक खेळ असतील, परंतु अशा पद्धतीने लाळघोटे करणं आणि लाळघोटेपणा करणे आणि एवढं मोठं यश जगभरातलं त्याचं हे लाटण्याचा जो काही प्रयत्न करत होता त्याचा आम्ही विरोध केला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।